परळी तालुक्यातील एका गावामध्ये 16 वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। यामध्ये आरोपीने या मुलीला घरी बोलावून दुसऱ्या साथीदाराने तिचे हातपाय बांधत अत्याचार केले होते। कुटुंबियांनी याचा जाब विचारताच आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे। दरम्यान मुलीवर सामूहिक अत्याचार करताना आरोपींनी व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक आरोप पीडितेच्या वडिलांनी केला। गावातले प्रेमदास पवारचं एक यशवंत पवार म्हणून पोरगा आहे, इथं पाठीमागे पोरगा आहे, असली त्यांची 7-8 जणांची गँगच आहे। आणि ते त्या दिवशीपासून मी कंप्लेंट दिलो, त्या दिवशीपासून समजे फरार आहे। इथं पोलिसांची सहकार्य आहे आपल्याला। त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त करून घ्यावं आणि जे काय प्रकरण झाले समद मोबाईलमध्ये त्यांनी शूट केलेलं आहे। त्यांच्या मित्रा गँगमध्ये बी त्यांनी कोणाकोणाला दाखवलेलं आहे माझ्या मुलीचं, ते सहित त्यांनी तपास करून घ्यावा पोलिस साहेबांनी। दोन्ही मोबाईल जप्त करून ते जे हिडो आहे 3-4 महिन्याखालून समद त्यांनी काढून शोधून घ्यावं। बीडमधील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला। या घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले। यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवलं होतं। संपूर्ण प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच विवाहितेची सुटका करण्यात आली। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासादरम्यान पीडित महिला अल्पवयीन असल्याचे समोर आले। आरोपीला पाठबळ देणाऱ्यांना अटक करून पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित महिलेच्या वतीने आता करण्यात येते। तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले, तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेली आहे। व्हिडिओबाबत काय सत्यता आहे त्यावर ते पोलीस तपास करत आहे, अधिक तपास चालू आहे। सर, प्रकरण आम्हाला नंतर मुलीला भेटल्यावरच कळलं की आणि आम्ही घाबरलेलो असल्यामुळे मुलगी आमची म्हणजे मालकीन ते दिसली नाही घरात, त्यामुळं मी फार घाबरलो आणि मला वाटलं त्याने जीवाचं बरं वाईट काय केलं काय म्हणून त्याच्या आईकडे गेलो मी पहिल्यांदा। तर आई गेले की तर त्या गावातल्या लोकांनी सोडलेलं होतं, म्हणजे चावडीत बांधलेलं, तुम्ही इकडे काय करतात? तर तिथं जाऊन बघितलं तर तोवर गावकऱ्यांनी सोडवलेलं होतं तिला, मग त्याचे हातपाय बांधलेले होते तिथं। तर नंतर सोडल्यानंतर मग तिने त्याच्या आईकडे गेली ती आणि ती घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी काय पूर्ण माहिती दिली नाही आम्हाला लवकर। नंतर ती शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि ताबडतोब आम्ही पोलीस बांधवाकडे गेलो आणि ती माहिती सांगितली त्यांना, त्यांनी लगेच ताबडतोब त्या आरोपीला उचललं। आमची मागणी एवढीच आहे की पोलीस बांधवांना की ते आमचा शोध आणि त्याच्या मागे कोण असणारे आरोपी त्यांना ताबडतोब अटक करावी आणि आम्हाला न्याय भेटावा, एवढीच मागणी आमची।